होते. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर होत आहे. आपण आज एका वेगळ्या अभिनेत्रीला तर भेटणार आहोत, पण जी अभिनेत्रीचा रोल करते आहे सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचं, त्याबद्दल काय तिचं मत आहे आणि काय भूमिका आहे, कशी वाटते तुला? त्याबद्दल तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मॅडम नमस्कार. काय नाव नमस्कार. सांगाल आपण? मी क्षमा देशपांडे आणि आता तुम्ही मला पाहणार आहात सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत. आपण ही भूमिका मिळवण्याआधी आधी तुमचा स्ट्रगल काय होता किंवा काय नाटक कसं केलं किंवा प्रायोगिक नाटक आणि सिनेमा वगैरे कशा पद्धतीने तुम्ही या सिरियलमध्ये नंतर जॉईन झाला? माझी सुरुवात मी मराठी आणि संस्कृत नाटकांमध्ये काम करायचे कॉलेजमध्ये असताना. माझं शिक्षण सायकोलॉजी विषयात झालेलं आहे. कुठे झालं ते? नाशिकला एच-पी-टी आर्ट्स कॉलेज. आणि तेव्हा कॉलेजला असतानाच मराठी आणि संस्कृत नाटक आम्ही राज्यस्तरीय लेव्हलला मी करत होते. त्यानंतर मी श्रावण क्वीन म्हणून स्पर्धा केली, ज्यात मी नाशिकची विनर झाले आणि महाराष्ट्रातून टॉप 5 मध्ये आले. तिथून माझ्या खरं तर इंडस्ट्रीतल्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर मी काही रिॲलिटी शोज केले, युवा डान्सिंग क्वीन म्हणून, ज्यात मी सेमी फायनलिस्ट होते. मग मुंबईत आले शिक्षण पूर्ण करून आणि त्यानंतर काही मालिकांमध्ये छोटे-छोटे रोल्स केले. बॅक डान्सिंग पण मी करत होते, म्हणजे संजय लीला भन्साळींचं हिरामंडी या प्रोजेक्टमध्ये पण मी बॅक डान्सर म्हणून काम केलं. सो असं छोट्या-छोट्या गोष्टी करत माझी पहिली लीड मालिका म्हणजे जोगेश्वरीचा पती भैरवनाथ. सो त्यानंतर मला असं वाटलं की ओके, आपण छान काहीतरी करू शकतोय. सो मग मी स्वतःवर अजून मेहनत घेत गेले. मग मी स्टार प्रवाहावर उदय गंभे ही मालिका केली. आत्ता रिसेंटली लग्नानंतर होईल प्रेममध्ये सुद्धा मी कॅमिओ करत होते. आणि इंद्रायणी ही कलर्स मराठीवरची मालिका, त्यात मी विलन म्हणून काम करत होते आणि आता सावित्रीबाईंची मी भूमिका साकारतेय. सो असा सगळा प्रवास माझा होता वा, आतापर्यंत. खूपच छान. छत्रपती शिवाजी महाराज, नंतर छत्रपती शंभूराजे आणि आता अमोल कोल्हे जे करतायत ज्योतिराव फुले, ह्यांचा हा जो प्रवास आहे आणि यांच्याबरोबर काम करताना की काय जाणवतं आणि काय सेटवर तुम्हाला वाटतं की आधी घाबरलात की नाही? काय काय तुमच्या मनामध्ये घाळमेळ होती त्या? ऑफकोर्स भीती वाटली, कारण पहिलाच दिवस आणि पहिलाच सीन अमोल सरांसोबत होता, त्यामुळे खूप अँक्झायटी ऑफकोर्स होती. कारण ते इतके मोठे कलाकार आहेत आणि आपण अनेक त्यांच्या गाजलेल्या भूमिका पाहिलेल्या आहेत. तर त्या का गाजल्यात त्यांच्या भूमिका? तर ते आता काम करताना मला कळते, कारण त्यांचा तितका अभ्यास आहे. त्या कामाप्रती त्यांचं जे डेडिकेशन आहे ते मला आता समोरासमोर पाहायला मिळतंय. सो हे माझं खूप मोठं भाग्य आहे असं मी समजते. तर पहिल्या दिवशी नक्कीच मला खूप भीती वाटत होती, की मी सरांशी कसं बोलू? सीन कसा सादर करू. पण मी एक ठरवलं होतं, की मी कामाशी खूप प्रामाणिक राहील. कितीही भीती वाटली तरी मला माझी भूमिका साकारायची आहे. सो मी तो साकारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि अमोल सरांनी पहिल्याच दिवशी माझ्या मनातली सगळी भीती घालवली, की "तू काही टेन्शन घेऊ नकोस. आपण सगळं छान करूयात. तुला काही अडलं तू मला विचार." आणि मला अमोल सरांनी या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक पुस्तक दिलेलं आहे, महात्मा म्हणून. सो त्याचं वाचन मी सध्या करते, ज्यामुळे मी या भूमिकेचा अभ्यास अजून छान छान पद्धतीने करू शकते. खूपच छान. आजच्या पिढीला, आजच्या मुलींना सावित्रीबाई फुले ह्या माहिती आहेत, पण त्यांनी जे हाल अपेक्षा करत कशा शिक्षणासाठी त्या मांडल्या, उभ्या राहिल्या आणि त्याच्याबरोबर ज्योतिराव फुले पण त्यांच्या पाठीशी उभे राहिले. तुम्ही काय सांगाल की तुम्हाला त्या काळामधली ही भूमिका आज करायला मिळते? काय जाणवत असेल की आज मी सावित्रीबाई करते? एका सीनचं उदाहरण देऊन मी सांगते. अ, आम्ही सीन शूट करत होतो, की सावित्रीबाई ह्या शाळेत शिकवायला निघाल्यात आणि लोकांना ते नाही आवडत आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर दगड फेकतात, चिखल फेकतात, शेण फेकतात, खरकटं पाणी फेकतात. तर हे आम्ही सगळं शूट करत होतो. मला माहिती आहे, की हे शूटिंग होतं. सगळ्यांना माहिती आहे हे शूटिंग होतं. त्यामुळे ते खूप सांभाळूनही केलं जात होतं, पण ते रिअलिस्टिक वाटलं पाहिजे अशा पद्धतीने केलं जात होतं. तर तेव्हा ना माझ्या मनात सतत हे चालू होतं, की आपण तर शूटिंग करतोय, पण त्या काळात सावित्रीबाईंनी ते किती सहन केलं असेल, काय लेव्हलला सहन केलं असेल आणि रोज-रोज अशाच पद्धतीचा अपमान व्हायचा. म्हणजे मी तर असं ऐकलंय, की त्या एक्स्ट्रा एक साडी स्वतःसोबत कॅरी करायच्या, कारण त्यांना माहिती असायचं, की लोकं अशीच वागणार आहेत. त्यामुळे त्या एक्स्ट्रा साडी कॅरी करायच्या, शाळेत गेल्यावर साडी बदलून मग पुन्हा विद्यार्थिनींना शिकवायला त्या उभ्या राहायच्या. तर हा सगळा विचार माझ्या मनात चालू असतो आणि त्यामुळे मग रोज अजून पक्क ठरवते स्वतःशी, की अजून मला भूमिकेच्या किती जास्त जवळ जाता येईल आणि ती भूमिका अजून जिवंतपणे किती छान मला एक कलाकार म्हणून दाखवता येईल. तर ती जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न करतेय. आता ही जी मालिका तुमच्या मराठी वारसा या YouTube चॅनलवर येते, प्रेक्षकांना काय सांगाल या YouTube चॅनल बद्दल आणि या मालिकेबद्दल? मराठी वारसा हे यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर आता तुम्हाला सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाहायला मिळणार आहे. माध्यम जरी वेगळं असलं
तरी इतिहास जो आहे तो बदलणार नाहीये. इतिहास आम्हाला त्यांचे विचार पोहोचवायचे आहेत आणि ते आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचेच आहेत. आणि आजच्या काळातला ना हा बेनिफिट आहे आय थिंक, की आपल्याकडे इतकी वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत. तर YouTube असल्यामुळे लोकं कुठूनही कुठल्याही त्यांच्या सवडीनुसार त्या त्या वेळेत ते पाहू शकणार आहेत एपिसोड्स. त्यामुळे विचार हे खूप जास्त अधिक स्पष्टपणे आता पोहोचतील लोकांपर्यंत असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका लवकरच येत आहे. आपण सर्वांनी नक्की पहा आणि सावित्रीबाईंनी ज्या हाल अपेक्षा भोगल्या आहेत, शिक्षणासाठी त्यांनी जो संघर्ष केलेला आहे आणि त्याला जोड दिलेले आहे ज्योतिराव फुले यांनी. अप्रतिम अशी सीरियल आहे, अप्रतिम असं YouTubeला ते येत आहे. तर तुम्ही नक्की पहा आणि ह्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं काय महत्त्व आहे, हे नक्की जाणून घ्या आणि आपल्या मुलांनाही ते दाखवा. नक्की दाखवा आणि शिक्षण काय असतं, शिक्षण घेतल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही, तुम्ही मोठे होत नाही. हे सांगण्याचा एक प्रयत्न पण आहे. तुम्ही नक्की पहा. सावित्रीबाई ज्योतिराव फुले. धन्यवाद. आवाज माझ्यामध्ये तुम्ही खूप खूप आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. थँक यू सो मच तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल. थँक यू. थँक यू व्हेरी मच.